तर आपण 1D मोशन मध्ये सध्या माहिती घेत होतो ऍक्सिलरेशन. आता या चॅप्टरच्या आपण सेकंड पार्ट कडे आलेलो आहोत. बेसिक झाले. आता इथून पुढे इक्वेशनचा खेळ सुरू होतो. त्याच्यानंतर कायनेमॅटिक्सचे ग्राफ्स असतात. तर कमी वेळेत गोष्टी समजून घेत चला. कोणत्याही प्रूफ मध्ये आता जायचं नाही. आता तुम्ही फक्त कॉन्सेप्ट लक्षात ठेवायच्या. ऍक्सिलरेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ऍक्सिलरेशन काय असतं? द टाइम रेट चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आपण पाहिलं व्हेलॉसिटी ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे व्हेलॉसिटी स्पीड सोबत डायरेक्शनही चेंज करते. आणि ऍव्हरेज स्पीड कशी काढायची आपण परवा शिकलो होतो. ज्यामध्ये डिस्प्लेसमेंट सेम असेल तर ऍव्हरेज स्पीड काय होती? 2v1v2 अपॉन v1 प्लस v2 मेन फॉर्म्युला आहे. चे खूप सारे क्वेश्चन तसे येतात. त्यानंतर एक फॉर्म्युला आहे जिथे टाइम कॉन्स्टंट होता, सेम होता, टाइम इंटरवल. तर तिथे फॉर्म्युला v1 प्लस v2 प्लस v3 डिवायडेड बाय n. असे n जर स्पीड्स असतील तर आपण घेत होतो. आता इथे मेन गोष्ट आहे बघा. एखादी बॉडी ऍक्सिलरेट होते. ऍक्सिलरेशनचा अर्थ काय आहे? पुश होणे. ऍक्सिलरेट होणे म्हणजे पुश होणे, ढकलणे. जेव्हा आता मी या माऊसला पुढे ढकलतो, याचा अर्थ हा माऊस ऍक्सिलरेट होत आहे. म्हणजे काय होत आहे? याची स्पीड चेंज होत आहे. आणि जर स्पीड सोबत मी डायरेक्शन बदलू लागलो तर व्हेलॉसिटी पण चेंज होत आहे. म्हणजेच व्हेलॉसिटी चेंज होताना टाइम कसा चेंज होतो किंवा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये व्हेलॉसिटी कशी चेंज होते, याला आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. तर इथे मेन असते टाइम रेट म्हणजे dt किंवा डेल्टा टी डिवायडिंग बाय टाइम असते. व्हेलॉसिटी याला आपण म्हणतो इज ऍक्सिलरेशन. हे शॉर्ट मध्ये लिहू आपण. तर ऍक्सिलरेशन का महत्वाचं आहे? दोन गोष्टी होत असतात. एक तर बॉडीचं पोझिशन चेंज होत असते. पोझिशन जेव्हा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटी जेव्हा टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज होईल तेव्हा त्याला ऍक्सिलरेशन म्हणतो. तर असं समजून घ्या की एक बॉडी आहे. समजा एक असा पाथ आहे. या पाथवर समजा एक बॉडी आहे. ही बॉडी या ठिकाणी होती इनिशियल पोझिशनला. हिची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती u असेल. आता ही बॉडी थोड्या वेळानंतर आपण काय केलं? या डायरेक्शन मध्ये तिला घेऊन येईल. इथून इकडे येण्यासाठी समजा टाइम t लागला आणि त्यानंतर ही जी बॉडी आहे ही तिथून इथे येऊन थांबली आणि या ठिकाणी तिची फायनल व्हेलॉसिटी v आहे. तर बघा, चेंज इन व्हेलॉसिटी झालेला आहे. तर या ठिकाणी आपण u ला म्हटलेलं आहे इनिशियल व्हेलॉसिटी. आपण व्हेलॉसिटीच वर्ड वापरतोय कारण ऍक्सेलरेशन ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 पण असू शकते, नसू पण शकते. आपण जर एखाद्या बॉडीचं ऑब्झर्वेशन आपल्या रेफरन्स फ्रेम मधून एका रेस्ट पोझिशनहून करत असू, म्हणजे बॉडी ऍट रेस्ट आहे आणि तिथून आपण बॉडीला पाहत आहोत, तर यू आपण 0 घेतो कारण बॉडी ऍट रेस्ट आहे. पण कधी कधी असं होतं की आपण रस्त्यावर चालता चालता अचानक एक गाडी निघून जाते आपल्या बाजूने आणि त्यावेळेस आपण तिला पाहिल्याबरोबर एक स्पीड असते, ती काही थांबलेली नसते. तेव्हा आपण म्हणतो की यू 0 नाहीये, म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे. खूप जणांना हेच कळत नाही की यू 0 असतो का? नाही, यू कधी 0 असतो असं नाही. आपण आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये हेल्प व्हावी म्हणून आपण बऱ्याचदा यू 0 मानतो. तर आपले क्वेश्चन बॉडी ऍट रेस्ट वाले जास्त असतात. पण यू 0 असते असं काही नाही. इट्स इनिशियल व्हेलॉसिटी. त्यामध्ये v असेल त्या बॉडीची फायनल व्हेलॉसिटी. ठीक. आणि टी असतो टाइम इलॅप्स्ड.
म्हणजे किती वेळ लागला. तर या 3 गोष्टी असतात. मग आता आपल्याला काय करायचंय? रेट चेंज ऑफ वेलॉसिटी. आता आधी चेंज ऑफ वेलॉसिटी घेऊ. नाउ चेंज ऑफ वेलॉसिटी याला आपण काय म्हणूया? डेल्टा बी. चेंज करायचं आपल्याला. तर चेंज काय असतो? चेंज असतो नेहमी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. तर पहा, फायनल वेलॉसिटी v होती मायनस इनिशियल वेलॉसिटी u आहे. आता याचा टाइम रेट चेंज घ्यायचा आहे. रेटचा अर्थ आहे डिनॉमिनेटर मध्ये टाइम. मग इथे आपण घेतलं, जर या चेंजला आपण कशासोबत घेतलं? टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये पाहिलं, तर जी क्वांटिटी मिळते दॅट इज ऍक्सेलरेशन. आता हे जे मी लिहिलेलं आहे, दिस इज मॅग्निट्यूड. ठीक आहे, हे मॅग्निट्यूड आहे, म्हणजे त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे. इथे आपण त्याचं डायरेक्शन डोक्यात नाही घेतलं आणि म्हणून मी यांच्या डोक्यावर वेक्टर नाही दिला. लक्षात ठेवा, वेक्टर साइन केव्हा देतो आपण? वेक्टर क्वांटिटी असेल तर, किंवा त्याला वेक्टर मानलं तर. आता यावरून लक्षात घ्या, आपल्याकडे एक फॉर्म्युला तयार झाला. तर बघा, हा जो फॉर्म्युला आहे यालाच आपण ऍक्सेलरेशन म्हणतो. तर ए इज इक्वल टू व्ही मायनस यू बाय टी. आता या केसमध्ये आपण लक्षात ठेवायचं आहे की जे ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन, तर पहिला पॉइंट काय होईल? ऍक्सेलरेशन इज फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. त्याच्यानंतर काय लक्षात ठेवणार? ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. एक वेक्टर क्वांटिटी आहे, डिनोटेड बाय, तिला आपण दाखवणार वेक्टर ए. आता याला जर आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहिला फॉर्म्युला, वेक्टर फॉर्म, एक सिंपल गोष्ट असते. हे ऍक्सेलरेशन वेक्टर आहे, व्ही वेक्टर मायनस यू वेक्टर डिवायडेड बाय टाइम. टाइम वेक्टर नसतो, ठीक आहे, पण टाइमला आपण स्केलर क्वांटिटी मानलेली, त्याच्यामुळे त्याच्यावर एरो देत नाही. आता हे काही याच्याशी रिलेटेड पॉइंट झाले. आता आपल्याला माहिती आहे की जो ऍक्सेलरेशन आहे हा ऍक्च्युली काय आहे? रेट ऑफ चेंज आहे. ठीक आहे, म्हणजे याला तुम्ही डीबी, आपलं डेल्टा बी बाय डेल्टा टी पण म्हणता. हा डेल्टा बी म्हणजेच कोण आहे? व्ही मायनस यू. त्याच्यात काही चेंज नाही. आता याच्यामध्ये इथे वेक्टर द्या. चला, याचा आपण पहिल्यांदा लिहू युनिट. युनिट कोणतं घेणार? एसआय युनिट. एसआय युनिट काय असणार? वर आहे वेलॉसिटी, वेलॉसिटीचं युनिट असतं मीटर पर सेकंड, आणि खाली टाइम आहे, टाइमचं पण युनिट आहे सेकंड. हा सेकंड खाली येतो आणि हे बनतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. यालाच आपण लिहितो मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा -2 होईल वर येऊन. तर ही पद्धत लक्षात ठेवा लिहिण्याची. हायर क्लासमध्ये आपण असं लिहित नाही, असं लिहितो. याच्यानंतर ऍक्सेलरेशनचे तुम्हाला जर म्हणलं डायमेन्शन सांगा. डायमेन्शन, डायमेन्शन आपण शिकलोय आताच, युनिट अँड डायमेन्शन MLT फॉर्म मध्ये लिहितो आपण. तर डायमेन्शन कशावरून लिहित असतात? फॉर्म्युल्यावरून किंवा युनिट वरून. बघा, वर कोण आहे? एम म्हणजे कोण आहे? वेलॉसिटी. बघा, हे म्हणजे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे. तर ऍक्सेलरेशनला आपण लिहित आहोत, आधी फॉर्म्युला लिहूया. वर आहे डिस्प्लेसमेंट, वेक्टर क्वांटिटी आहे ना, त्याला वर डिस्प्लेसमेंट लिहितोय आणि खाली काय लिहितोय? सेकंडचा स्क्वेअर किंवा टाइमचा स्क्वेअर. इथे घ्या टाइमचा स्क्वेअर. आता यावरून तुम्ही लक्षात घ्या, युनिट तयार करा. डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन आहे मीटर. ठीक आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट ही एक लेंथ आहे. एल लिहिला, त्याच्यात मास आहे का कुठं? मास नाहीये, पण आपण लिहिताना मास दाखवतो. मग आपण असं समजू की एम मध्ये 0 डायमेन्शन आहे.
मासमध्ये डायमेन्शन नाही. वर एक डायमेन्शन कोणते? लेंथचं L1 आहे. खाली डिनॉमिनेटर टाइम. इथे टाइम मध्ये 2 डायमेन्शन आहे. त्यांना एकत्र जर केलं तर M0L1 टी होईल -2. हे लक्षात ठेवा. हे आपल्याला एक्झाम मध्ये कधी-कधी मॅच द पेअर मध्ये विचारतात. ठीक आहे? डायमेन्शन विचारतात. 4 मार्काचा प्रश्न येतो. तर ऍक्सिलरेशनच्या या काही बेसिक गोष्टी आहेत. मग आता आपल्याला हे माहित पाहिजे याची डायरेक्शन काय असते. डायरेक्शन ऑफ ऍक्सिलरेशन इज द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. तर ज्या डायरेक्शन मध्ये व्हेलॉसिटी चेंज होत आहे त्याच डायरेक्शन मध्ये ऍक्सिलरेशन होतं. म्हणजे समजा एक बॉडी या डायरेक्शनला जात आहे तर त्याची स्पीड इकडे आहे, म्हणजे त्याचं ऍक्सिलरेशन पण इकडे आहे. पण कधी कधी फोर्स कसा अप्लाय होतो त्याच्यावर सुद्धा ऍक्सिलरेशनचं एक फॉर्म तयार होतं, त्याला आपण रिटार्डेशन म्हणतो. फोर्स कसा लागतो? फ्रिक्शन फोर्स लागला तर एखादी मोशन मध्ये असलेली बॉडी काय होईल? रेस्ट मध्ये येईल. आणि म्हणून आपण तिथं काय करतो? रेस्ट मध्ये आल्यामुळे त्याला रिटार्डेशन म्हणतो. तर फोर्स एका डायरेक्शनला, डिस्प्लेसमेंट ऑपोजिट डायरेक्शन, तर इथे काय तयार होईल? रिटार्डेशन. तर याच कॉन्सेप्टला आपण पुढे एक्सटेंड करू, दॅट इज रिटार्डेशन. आज मी थिअरी सांगत आहे, उद्या आपण याचे क्वेश्चन्स करू. आता रिटार्डेशन, रिटार्ड होण्याचा अर्थ काय असतो? कमी होणं, रिड्यूस होणं. तर यालाच आपण दुसरं नाव देतो निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. जेव्हा ऍक्सिलरेशन निगेटिव्ह असेल तेव्हा त्याला रिटार्डेशन म्हणतात. तर बघा इथं असं म्हणता येईल, when the velocity of body decreases with respect to time. टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये व्हेलॉसिटीचा काय होईल? डिक्रीज होईल, कमी होईल. तर आपण काय पाहतो? देन ऍक्सिलरेशन इज नेगेटिव्ह. ठीक आहे? निगेटिव्ह होईल. आणि यालाच आपण म्हणतो दिस इज कॉल्ड रिटार्डेशन. समजलं? तर रिटार्डेशन हे निगेटिव्ह असतं. म्हणजे याच्यात एक मेन गोष्ट आहे, तुम्हाला जर निगेटिव्ह ऍक्सिलरेशन येऊ द्यायचं असेल तर कंडिशन काय असेल? कंडिशन फॉर रिटार्डेशन, ती कंडिशन काय असायला पाहिजे की जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे यू, ती फायनल पेक्षा जास्त पाहिजे. बघा, म्हणजे गाडीची स्पीड आधी जास्त होती, नंतर कमी झाली, तरच ब्रेक मारला गेला ना. तर यू मस्ट बी ग्रेटर दॅन व्ही, तेव्हाच हे पॉसिबल आहे. मग फॉर्म्युला काय होईल? ए इज इक्वल टू, पहा, फायनल मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. तर बघा, फायनल कोण आहे? व्ही. हे कोण आहे? इनिशियल यू. आणि इथं काय आला? टाइम टी. तर आता ही क्वांटिटी येईल निगेटिव्ह बिकॉज यू इज ग्रेटर दॅन व्ही. तर या केसमध्ये आपण म्हणू शकतो सो व्ही मायनस यू बाय टी इज निगेटिव्ह ए. हा निगेटिव्ह येणार. समजलं? तर इथे लक्षात घ्या, ही पण एक वेक्टर क्वांटिटी आहे. तर रिटार्डेशन मध्ये कंडिशन काय असते? यू इज ग्रेटर दॅन व्ही, इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल. हे जे रिटार्डेशन असतं याला अजून एक नाव आहे, मी कालही सांगितलं होतं, डिसेलिरेशन. डिसेलिरेट झाली, ऍक्सिलरेट पुढे जाणे, डिसेलिरेट मागे ओढल्या जाणे, कमी होणे. ठीक आहे? त्याला मराठीत अवत्वरण म्हणतात.
हे त्वरण, हे अवत्वरण. ठीक आहे, जाऊ द्या. मराठी सांगले की दुसरंच काहीतरी सुरू होते. आता आपल्याला हे पाहायचं आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी, ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. ॲव्हरेज ॲक्सेलरेशन. आता ह्याच्यासाठी काय असेल, जर मला ॲव्हरेज ॲक्सेलरेशन काढायचंय, ॲक्सेलरेशन ॲव्हरेज काढायचंय, तर मला पाहावं लागेल टोटल चेंज इन व्हेलॉसिटी. ॲव्हरेज मध्ये काय करत असतो आपण, आधी ऍड करत असतो सगळ्यांना आणि मग टोटल क्वांटिटीने डिवाइड करत असतो. तर इथे टोटल चेंज इन व्हेलॉसिटी आणि मग खाली काय ना, टोटल टाइम टेकन. तर हे झालं ॲव्हरेज. त्याला आपण म्हणतो ॲव्हरेज ॲक्सिलरेशन इज टोटल चेंज इन व्हेलॉसिटी टोटल टेकन टाइम. ॲव्हरेज मध्ये आपण कोणता साइन घेत असतो, डेल्टा. ठीक आहे, डेल्टा. आता हे झालं ॲव्हरेज. ह्याच्यानंतर एक असतं, मी सांगितलं होतं इन्स्टंटेनियस. इन्स्टंटेनियसचा अर्थ काय सांगितला होता, एका पर्टिक्युलर इन्स्टंटला एखादी बॉडी फास्ट जात आहे अशी, याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे, तर तुम्हाला इथली आणि इथली पाहून सांगता येईल. पण आधीमध्येच विचारलं तर एका पर्टिक्युलर इन्स्टंटवर, तेव्हा तर आपण पाहीपर्यंत ते ऑब्जेक्ट पुढे निघून जाईल. मग अशा वेळेस आपण कसं काढणार, तर त्यासाठी आपण काय करतो, इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशनचा कॉन्सेप्ट लावतो. तर इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन काय आहे, एक ऍक्सिलरेशन जिथे आपण घेतो लिमिट आणि जिथे आपला जो रेट ऑफ चेंज ऑफ टाइम आहे टेन्स टू 0 आहे. हे केलंय आपण व्हेलॉसिटी मध्ये पण. आणि मग इथं आपण काय लिहितो, की जो डेल्टा व्ही बाय डेल्टा टी आहे, याची लिमिटिंग व्हॅल्यू घेतात, याची लिमिट घेतात. हे आपण मॅथ्स मध्ये शिकू. मी आता तुम्हाला काही बेसिक मॅथ सांगणारच आहे या चॅप्टरचे क्वेश्चन करताना. बेसिक डिफरन्शिएशन, बेसिक इंटिग्रेशन लागणारच आहे तुम्हाला, त्याच्याशिवाय पुढच्या गोष्टी कळणार नाहीत. ठीक आहे, तर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, यालाच आपण काय लिहितो मग, हे जेव्हा व्हेरी स्मॉल चेंज असते, ऍक्सिलरेशन आपण घेतो व्हेरी स्मॉल चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. जेव्हा व्हेलॉसिटी मध्ये खूप छोटा चेंज आहे, खूप छोटा, आपल्याला कळत सुद्धा नाही, इतका लहान आहे, तर आपण त्याला म्हणतो इन्स्टंटेनियस. जेव्हा फरक कळतो, मोठ्या टाइम इंटरवल साठी असतो, तेव्हा तो ऍव्हरेज असतो. ऍव्हरेज म्हणजे तुम्हाला जर कोणी म्हटलं की 2 सेकंड पासून 10 सेकंड पर्यंत ऍक्सेलरेशन किती होतं, तर सांगायला सोपं आहे. 2 to 10 एक मोठा टाइम पिरियड आहे, 8 सेकंद. इट्स अ व्हेरी बिग टाइम पिरियड. पण जर तुम्हाला म्हटलं 2 to 10 सेकंड मध्ये एक्झॅक्टली 7th सेकंडला, जेव्हा घड्याळीच्या काट्यावर 7वा सेकंड झाला, एक्झॅक्ट इथं इथं किती होतं, आता तुम्ही 7व्याचं बघेपर्यंत आठवा येते, तर करेक्ट 7व्याचं किंवा 7.2 सेकंडला किती होतं, असं ज्यावेळेस विचारतील, दॅट इज इन्स्टंटेनियस. नावात लपलेला वर्ड आहे बघा, इन्स्टंट. एका पर्टिक्युलर वेळेमधलंच काढायचं, म्हणून इन्स्टंटेनियस. तर ह्याला आपण लिहितो डीव्ही बाय dt. डी चा अर्थ असतो त्याचं डेरिव्हेटिव्ह, व्हेरी स्मॉल. ठीक आहे, आता बघा, आपण पाहिलं की व्हेलॉसिटीचा चेंज म्हणजे काय असतो, व्हेलॉसिटी काय असते, डिस्प्लेसमेंट मधला चेंज. ठीक आहे नाही, म्हणजे याला डबल डेरिव्हेटिव्ह म्हणून लिहितो आपण. तर याला एक लिहायची पद्धत आहे, मी कालही सांगितलं होतं, d2s बाय dt2, या पद्धतीने. तर याला आपण म्हणतो डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट फंक्शन. जे डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे त्याचं डबल किंवा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, याला आपण असं लिहितो. तर लक्षात ठेवा, व्हेलॉसिटीचा अजून एक ऍक्सिलरेशनचा अजून एक फॉर्म्युला काय आहे, d2s बाय dt2. त्याचं काम पडते हा मॅथ्स मध्ये, लक्षात ठेवा.
तर हे याचे झाले काही बेसिक पॉइंट्स. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचे की पॉइंट्स काही लक्षात ठेवा. की पॉइंट्स ऍक्सेलरेशन बद्दल पहिला की पॉइंट, बॉडी फॉलिंग. हे खूप मेन आहे. बॉडी फॉलिंग डाउन फ्रॉम अ हाइट or rolling on a smooth inclined surface. inclined surface कसा असतो? इथे एखादा बॉल ठेवला तर असा खाली येईल की नाही? याला इन्क्लाइंड सरफेस म्हणतात. याचा इथं असतो अँगल थिटा. आता हे आपण पुढे शिकणार मेकॅनिक्स मध्ये, त्याचं खूप काम आहे. ठीक आहे. याच्यावर ग्रॅव्हिटी कशी लागते, फोर्सचं डायरेक्शन कुठं असते, ते आपण याच्यावर पुढे शिकणार. तर एक मेन मुद्दा लक्षात ठेवा. जेव्हा एखादी बॉडी एका हाईटहून खाली पडत आहे, याला आपण एक नाव दिलं होतं 9th-10th मध्ये, फ्री फॉल. ठीक आहे. त्याला मुक्त पतन म्हणतात. ऑब्जेक्ट ओनली अंडर ग्रॅव्हिटी जेव्हा खाली पडतो, त्याच्यावर दुसरा कोणताही फोर्स ऍक्ट करत नाही तेव्हा, किंवा एखादी बॉडी स्मूथ इन्क्लाइंड प्लेन वरून रोल करते खाली, घरंगळत येते, तर या दोन्ही केसमध्ये लक्षात ठेवायचा की पॉइंट, देन acceleration is युनिफॉर्म. समजलं? तर या केसमध्ये ऍक्सिलरेशन कसं असते? युनिफॉर्म असते. महत्वाचं आहे, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन असेल किंवा कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन असेल तरच आपण कायनेमॅटिकल इक्वेशन्स लावू शकतो. 3 इक्वेशन न्यूटनचे शिकलेले, v इज इक्वल टू यू प्लस एटी वगैरे. ठीक आहे, ते तेव्हा लावू शकतो. चल, आता याच्यानंतर बघा, ऍव्हरेज ऍक्सिलरेशन जर घ्यायचं असेल, ऍव्हरेज ऍक्सिलरेशन, तर त्याला आपण कसं लिहिणार? ए व्ही. समजा A1 ऍक्सिलरेशन झालं T1 टाइम मध्ये, बोल नको बेटा, A1 ऍक्सिलरेशन T1 टाइम मध्ये झालं, त्याच्यानंतर A2 ऍक्सिलरेशन T2 टाइम मध्ये झालं. 2 डिफरंट ऍक्सिलरेशन 2 टाइम मध्ये झाले, आणि त्याला आपण कशाने डिवाइड केलं? टोटल टाइम टेकनने. आता जे मी मागे लिहिलेलं आहे, टोटल चेंज इन व्हेलॉसिटी, टोटल टाइम टेकन, त्यालाच कसं मांडतात? A1 T1 प्लस A2 T2 divided by T1 plus T2. This is known as average acceleration. समजलं? तर हा ऍव्हरेज ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला झाला. आता एक सगळ्यात मेन, ते पुढे कामाला येईल. ऍक्सिलरेशनला आपण आता काय लिहिलं होतं? स्मॉल चेंज साठी dv बाय dt लिहिलं होतं. ठीक आहे. dv बाय dt कोणती व्हॅल्यू आहे? इन्स्टंटेनियस ऍक्सिलरेशन. डेल्टा v बाय डेल्टा t कोणती आहे? ऍव्हरेज ऍक्सिलरेशन. विसरू नका आता या गोष्टी, ते इन्स्टंटेनियस आणि ऍव्हरेज. तर पहा, आता पहा, त्याला एक पद्धत आहे लिहायची. कधी कधी आपल्याला काय करतात, हे देत नाही, काय म्हणतात त्याला, टाइम नसतोच आपल्याकडे, जे टाइम दिलेलाच नसतो क्वेश्चन मध्ये. मग अशा वेळेस ऍक्सेलरेशन कसं लिहितात? त्याची एक पद्धत आहे लिहिण्याची. डीव्ही बाय dt ला आपण असं लिहू, बघा, मी इथं डीव्ही लिहितो आणि इथं dt लिहितो. ठीक आहे. बघा, इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर मला सांगा, डीव्ही आणि इथं dt आहे, हेच आहे ना? पण इथं मी 2 एक्स्ट्रा गोष्टी घेतल्यात मल्टिप्लिकेशन मध्ये. तर मी इथं लिहितो dx आणि इथं पण लिहितो dx. तर पहा, dx तर कॅन्सल होणार आणि उरणार काय? dv बाय dt. पण असं का लिहिलं? हा एक एक्स्ट्रा मल्टिप्लाय डिवाइड का केला? त्याचं रिझन आहे. सांगा बरं, dx बाय dt काय आहे? चेंज इन पोझिशन. इथं व्हेलॉसिटी आहे ना. dx बाय dt काय होती? इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी होती.
तर मला सांगा, तुम्ही ह्याला dv बाय dx लिहाल, तर याला काय लिहाल? याला व्हेलॉसिटी लिहाल ना, v. त्याला आपण v लिहितो. तर संपलं. यावरून आपला फॉर्म्युला काय म्हणतो? ऍक्सिलरेशन इज v इंटू dv बाय dx. हा अनदर फॉर्म आहे. आता एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट फॉर्म आहे. त्याचं कारण आहे, बघा याच्यात कुठेही टाइम नाही. टाइम नाहीये. कधी कधी क्वेश्चन मध्ये टाइम देत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला टाइम जर दिला नसेल तर हा फॉर्म्युला वापरावा लागतो. तर ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले कोणते? डीव्ही बाय डीटी एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा व्ही इंटू डीव्ही बाय डीएक्स. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे म्हणून इथं मी लिहिला. ठीक आहे. तर इथं आपला ऍक्सेलरेशनचा कॉन्सेप्ट संपवतो. ठीक आहे. उद्या मी एवढ्यावरचे क्वेश्चन दाखवणार आहे. ऍक्सेलरेशनचे क्वेश्चन, ऍव्हरेज ऍक्सेलरेशनचे क्वेश्चन, मग आपण कायनेमॅटिक्सचे इक्वेशन्स पाहू आणि ते इक्वेशन झाले मग आपल्याला याचे ग्राफ पाहिजे. मग आपला चॅप्टर संपतो. कोणकोणते? एसटी ग्राफ, व्हीटी ग्राफ, एटी ग्राफ, मग इथं स्लोपचा कॉन्सेप्ट, मग एरिया अंडर कर्व, मग तिथे तुम्हाला थोडे थोडे डिफरन्शिएशन, थोडं थोडं इंटिग्रेशन हे करायचं असतं. चॅप्टर असा मोठा मोठा होत जातो. त्याच्यात एक असते अजून nth टाइम मधलं डिस्प्लेसमेंट, हे जे मेन्सला खूप विचारतात. ते आपण उद्या डिस्कस करू. चला, इथपर्यंत क्लिअर झालं?